घातली तरी तसाच ताट उभा होता, तसाच ताट उभा होता नाटक मागता. तरी म्हणला नाही मला सोडून द्या, मी तुमच्या बाळाशी लागतो. आणि औरंगजेबाने 3 अटी समोर ठेवल्या. पहिली अट, तुझं खजाना कुठे ठेवलाय सांग. दुसरी अट, माझ्या मुलीसोबत लग्न लावून देतो. तिसरी अट, माझे कुठले 3 प्रश्न विचारले कुठले, आणि तिसरा प्रश्न, माझे कुठले कुठले सरदार तुला सामील होतात. संभाजीराजे म्हणाले, अरे मरण्यासाठी रक्तावर पलटणारी जात नाही आमची, एकच नाव सांगेल. एकच नाव सांगितलं शिवाजीराजाने. कुठलं? तुझा स्वतःचा मुलगा अकबर आम्हाला सामील होता. कोण? स्वतःचा मुलगा अकबर शिवाजी संभाजी महाराजांना सामील होता. असं म्हणल्याबरोबर त्या औरंगजेबाला राग आला. महाराज राग आला. आणि तो औरंगजेब त्याच्या त्या देवाचा आभार मानण्यासाठी खाली आला. गुडघे टेकून संभाजी महाराजांसमोर नमाज पाडायला लागला. तसे संभाजी महाराज म्हणतात, कवी काल सांगला, कवी सुस्ती काय एखादी कविता. असं म्हणल्याबरोबर कवी म्हणतात, अरे मृत्यूच्या दारात आहे, मरणाच्या दारात आहे, आता म्हणतो कविता सुस्ती का, कैसा राजा. तरी देखील कवींनी कविता सांगितली. कुठली कविता सांगितली महाराज? फार गोड कविता होती, फार गोड कविता होती. त्याच्यामध्ये असं सांगितलं की स्वतः औरंगजेब तुमच्या समोर गुडघे टेकून बसलाय, नमाज पाडतोय स्वतःच्या समोर. एवढी ती भीती संभाजी महाराजांची औरंगजेबाला वाटली, एवढी भीती वाटली महाराज. मग अजून काय केलं? असं बोलल्यानंतर तो तिथला एक सरदार म्हणाला, हे कवी चुप. असं म्हणल्याबरोबर राग आला संभाजी महाराजांना. संभाजीराजे कडाडले. औरंगजेब म्हणाला, बहुत जीभ चलचल करते है, काट दो जीभ. जीभ कापली महाराज, डोळे फोडले, हाताची नख काढली महाराज, अंगाचं भोकड सोलावं तसं अंगाचं कातार सोललं, त्याच्यावरती मीठ टाकलं महाराज. अरे ज्या वेळेस सगळं तुकोबरावरती जास्त अन्याय झाला त्यावेळेस गरुड न्यायला आला. अरे ज्यावेळेस मुक्ताई असं वादळ वाऱ्यामध्ये गेल्या त्यावेळेस त्यांना वीज घेऊन गेली, पण माझ्या संभाजी राजांना एकदा कोण आलं नाही महाराज. ज्यावेळेस अंगाचं कातड भोकड सोलावं तसं अंगाचं कातड सोलत होतं, पण माझ्या संभाजी राजांना कोणी न्यायला आलं नाही. शेवटी मेला संभाजीराजे, मेले. तरी पण स्वतःचा अहंकार, स्वतःचा मान ठेवली नाही महाराज, मान वाकवली नाही, झुकला नाही अजिबात महाराज. कोणासमोर? औरंगजेबासमोर. शेवटी औरंगजेब जाता म्हणून गेला, खरंच छावा था छावा शेर का, हमने जबान काट दी उसकी, पर नहीं मांगे उसने हमने जबान से रहम की दौलत. अरे हमने आंखें निकाल दिए उसके, पर नहीं झुकी उसकी आंखें हमारे सामने. अरे हमने घुटने काट दिए उसके, हमने पैर काट दिए उसके, पर नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. अरे हमने हाथ काट दिए उसके, पर नहीं फैलाए अपने हाथ अपने सामने. छावा था छावा शेर का. म्हणून या संभाजी महाराजांचे, शिवाजी महाराजांचे, संतांचे, आईवडिलांचे फार उपकार आहेत महाराज आपल्यावरती. आता जगद्गुरु तुकोबराय त्या अभंगातून काय सांगतात? न लगे मरावे. देवाने मला असं स्थान दिलं जिथं मरावं लागणार नाही. अभंगाचं पहिलं न लगे मरावे